कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नाही आई, तुला त्रास व्हावा म्हणून नाही म्हणत आहे मी हे सगळं, पण तू म्हणतेस ना तुझा मुलगा बाहेर लग्नासाठी आलाय, तो खूप चांगला आहे, पण तो आज चांगला वागतोय आई, उद्याही तसाच वागेल याची काय गॅरंटी आहे? मग आई आता तूच सांग, मी लग्नाला कशी तयार हो? सांग ना। देवा, सुशीलाला बळ दे जेणेकरून ती वसूला लग्नासाठी तयार करू शकेल। सुशीला, बाहेर मंडळी आली आहेत, मी त्यांच्याकडे बघतो, त्यांना आपल्याला सांभाळायला हवं, मी थांबवून ठेवतो त्यांना बाहेर। येते वसू, तयार होते ना? मी तेच विचारत होते। हो हो हो, नाही मी त्यांना म्हंटल बाहेर पाहुणे मंडळी आली आहेत, जरा लवकर कर, घाई कर, पण आता नवरे मुलीचं कसं असतं तुम्हाला माहिती आहे ना? तिला सवय असेल ना, पण नाही तिचं दुसरं आहे ना म्हणून म्हटलं। आता पहिली वेळ असतो की दुसरी, ते टेन्शन, ती एक्साइटमेंट तेवढीच असते। तुला काय कसं माहित? फादर तुला कसं माहिती रे? हा मी तेच विचारणार होते, तुला कसं माहित? हा तुला कसं माहित? मला दादा, आकाश दादाकडे बघा ना, नजर वर सुद्धा येत नाही त्याची। अखेर सांग, कुठे चाललास? काका तुम्ही कुठे काम करताय? नाही नको, मला सवय आहे काम करायची, मी घरात सगळी कामं करतो, तुम्ही बसा ना तिकडे, बसा, आपलंच घर समजा, बसा। काय तिकडे बघ, तिकडे तिकडे बघ, या घरात पुरुष मंडळींना काम करायची सवय आहे, जी बघ ना ते स्वतः पाणी देते, तर त्यांच्याकडे ही मुलगी आहे, बायको आहे, त्यांना सांगायचं ना काम करायला, आपण नाही कितलंच ना तेव्हा यांनी आता या संस्काराची मुलगी आपल्या घरात येणार आहे, उद्या तिने आकाशला घरकाम करायला लावलं तर करे ना का, माझं काही म्हणणं नाहीये, जाऊ दे। माफ करा, म्हणजे आम्ही तुम्हाला तयारी करायला वेळच दिला नाही। वसुंधरेच्या माहेरचे कोणी आले नाहीयेत का इथे? नाही म्हणजे ते मुंबईत राहत नाहीत का? त्यांची भेट झाली असते तर बरं झालं असतं नाही का? त्यांची संमती आहे ना या लग्नाला? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।